नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा डू यू नो वाल्या सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत ऑल अबाउट इंडियन करन्सी नोट. पार आपण याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ करन्सी पासून म्हणजे भारतामध्ये पहिली पेपर नोट कधी आली, त्याच्यावर नेमकं कोणाचा फोटो होता, तर स्टील आजपर्यंत जे काही प्लॅस्टिक करन्सी नोट मार्केटमध्ये येण्याची चर्चा चालू आहे इथपर्यंतचा सगळा प्रवास किंवा सगळ्या डिटेल गोष्टी नोटांबद्दलच्या आपण बघणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचं सेशन असणार हे ऑल अबाउट इंडियन करन्सी नोट. बघा सगळ्यात सुरुवातीला मी स्टार्ट करतो डू यू नो वाल्या सिरीज मध्ये सगळ्यात सुरुवातीला मी स्टार्ट करतो इथून की फर्स्ट ऑफिशियल गव्हर्नमेंट करन्सी नोट इन इंडिया. पहिली भारतामध्ये ऑफिशियल गव्हर्नमेंट करन्सी नोट ही नेमकं कधी आली, तर पेपर करन्सी ऍक्ट 1861 च्या अंतर्गत भारतामध्ये 1861 ला फर्स्ट ऑफिशियल गव्हर्नमेंट पेपर करन्सी नोट भारतामध्ये आली होती. ही वाली ती नोट होती आणि त्या नोटवर जर आपण पाहिलं क्वीन व्हिक्टोरिया यांचा पोर्ट्रेट म्हणजे क्वीन व्हिक्टोरिया यांचा पिक्चर यांचा फोटो, क्वीन व्हिक्टोरिया यांचा फोटो ह्या नोटवर होता. तर भारतामध्ये पहिली पेपर करन्सी नोट, पहिली नोट भारतामध्ये 1861 ला आली होती आणि त्यावेळेस भारतामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये ह्या हिशोबाने नोटा भारतामध्ये आल्या होत्या आणि बाकी सोबत सोबत कॉइन तर त्याच्या अगोदरपासून यूज केल्या जात होते. म्हणजे 1861 च्या अगोदर भारतामध्ये कॉइन यूज केले जात होते. 1861 नंतर कॉइन सोबत सोबत नोटा पण भारतामध्ये इंट्रोड्यूस झाल्या. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये आणि त्या नोटांवर चित्र होतं क्वीन व्हिक्टोरियांचं 1861 ला. तर तो वाला एक मुद्दा आपल्याला माहित असला पाहिजे. भारतामध्ये पहिल्यांदी पेपर करन्सी कधी आली? पेपर करन्सी ऍक्ट 1861 च्या अंतर्गत, पेपर करन्सी ऍक्ट 1861 च्या अंतर्गत भारतामध्ये पहिली पेपर करन्सी आली होती. त्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो, मग दिवसांदिवस या वाल्या नोटा कशा बदलत गेल्या तो वाला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. दिवसांदिवस बघा इथं जर आपण पाहिलं की माइलस्टोन इव्हॅल्युएशन ऑफ द इंडियन करन्सी नोट. मग आता सर मी म्हणलो 1861 ला भारतामध्ये पहिली करन्सी नोट आली. त्याच्यानंतर भारत तर तेव्हा स्वातंत्र्य झालेला नव्हता. भारतामधल्या बँकिंग सिस्टीमला रेग्युलेट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण नव्हती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1935 ला भारतामध्ये आली. इथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयची स्थापना झाली आणि आरबीआयची जेव्हा स्थापना झाली त्याच्यानंतर आरबीआयने 1938 ला 1938 ला पहिली फर्स्ट आरबीआय बँक नोट, भारत आरबीआयची पहिली बँक नोट जी आरबीआयने इश्यू केली ती 1938 ला इश्यू केली आणि त्याच्यावर किंग जॉर्ज 6 यांचा पिक्चर किंवा यांचा फोटो होता. किंग जॉर्ज 6 यांचा आरबीआय इश्यू इट्स फर्स्ट बँक नोट इन 1938. किंग जॉर्ज 6 यांचा फोटो त्या नोटीवर होता. त्याच्यानंतर इथंही भारत स्वतंत्र झालेला नव्हता. भारत स्वतंत्र झाला 1947 ला आणि त्याच्यानंतर आरबीआयचं नॅशनलायझेशन झालं 1949 ला आणि 1949 ला आरबीआयने करन्सी इथून चेंज केली आणि इथं जेव्हा भारत 1949 ला आरबीआयचं नॅशनलायझेशन झालं तेव्हा पुन्हा आरबीआयने रिपब्लिक ऑफ इंडियन नोट लॉन्च केल्या. आफ्टर इंडिपेंडन्स न्यू नोट रिप्लेस बाय द किंग पोर्ट्रेट. ह्या किंग जॉर्जच्या ज्या नोटा होत्या त्या रिप्लेस केल्या आणि नवीन आपण हवाला जो पाहतो की द लायन कॅपिटल ऑफ सरनाथ हे त्या नोटांवर आलं आणि 1949 ला हवाला बदल झाला आणि हे चित्र असणार एकंदरीत नोटा भारतामध्ये आल्या. मग सर 1949 पासून जवळपास पुढचे अराउंड मी म्हणतो अप्रॉक्सिमेट 50 वर्षापर्यंत हाच सिम्बॉल असणाऱ्या नोटा भारतामध्ये चालल्या आणि 1996 ला 1996 ला भारतामध्ये महात्मा गांधी सिरीज आली. 1996 ला भारतामध्ये महात्मा गांधी सिरीज आली आणि आता ज्या सध्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा भारतामध्ये चालू आहे 1996 पासून जवळपास 2026 पर्यंत मागच्या 30 वर्षापासून भारतामध्ये महात्मा गांधी सिरीज आपण पाहतोय. बर, आता हे मला एकंदरीत कळलं. 1861 पासूनचा मुद्दा आपण पाहिला पूर्ण. 1861 पासून की भारतामध्ये पहिली पेपर करन्सी नोट एकंदरीत 1861 ला आली. त्याच्यावर कोणाचं चित्र होतं. मग 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. 1938 ला आरबीआयने कोणत्या नोटा आणल्या, 1949 ला कोणत्या नोटा आणल्या, 1996 ला महात्मा गांधी सिरीज चालू झाली. हे सगळं आपण पाहिलं. याच दरम्यान डिमॉनिटायझेशन वाला पण पार्ट झाला. डिमॉनिटायझेशन होणे म्हणजे नोटबंदी होणे. नोटबंदी आतापर्यंत 3च वेळेस नोटबंदी झालेली आहे. आतापर्यंत
तीनच वेळेस नोटबंदी झालेली आहे. 2023 ला जी 2000 रुपयाची नोट बंद केली, ही नोटबंदी नाहीये, फक्त सर्क्युलेशन मधून 2000 रुपयाच्या नोटा विड्रॉ करून घेतलेल्या आहे. हे डिमॉनिटायझेशन नाहीये, हे डिमॉनिटायझेशन नाहीये. आतापर्यंत डिमॉनिटायझेशन फक्त 1946, 1978 आणि 2016 साली झालेलं आहे. ह्या तीनच वेळेस भारतामध्ये डिमॉनिटायझेशन वाला पार्ट झाला. मग 1946 ला डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदी होणं. अचानक गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अचानक नोट बंद करून टाकतात आणि नवीन करन्सी नोट मार्केटमध्ये आणतात. कारण याच्यामुळे जो झालेला फ्रॉड आहे किंवा जो ब्लॅक मनी लपवलेला आहे, असा पैसा पुन्हा सर्क्युलेशन मध्ये येतो, पैसा बाहेर येतो. यासाठी डिमॉनिटायझेशन केलं जातं. ब्लॅक मनी बाहेर काढण्यासाठी मोस्टली डिमॉनिटायझेशन वाला पार्ट होतो. मग तो वाला जर पार्ट आपण पाहिला तर डिमॉनिटायझेशन 1946 ला झालं होतं. तेव्हा भारतातल्या 500 रुपये, 1000 रुपये आणि 10,000 रुपयाच्या नोटा बंद केल्या होत्या. याचाच अर्थ भारतामध्ये 10,000 रुपयाची नोट होती. पुन्हा 1946 नंतर 78 ला डिमॉनिटायझेशन झाली. 1978 ला तेव्हा पण 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयाच्या नोटा बंद केल्या. तुम्ही म्हणशाल सर इथंच 1000 आणि 10,000च्या नोटा बंद केल्या, इथं पुन्हा कुठून आल्या? तर त्या पुन्हा छापल्या गेल्या. जसं आता 2016 ला 500 रुपयाची नोट बंद केली, तरीही मार्केटमध्ये 500 रुपयाची नोट आहे, कारण नवीन सिरीजची 500 रुपयाची नोट मार्केटमध्ये आली होती. सेम तसंच इथं 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये बंद केले, नवीन सिरीज आणली. पुन्हा इथं 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये बंद केले, डिमॉनिटायझेशन इथं पण केलं. त्याच्यानंतर भारतामध्ये तिसऱ्यांदा डिमॉनिटायझेशन झालं, जे तुम्हाला आम्हाला आठवतं, जे आपल्या काळामध्ये झालेलं आहे, ते म्हणजे 2016 ला भारतातल्या 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या. अशा आतापर्यंत फक्त 3च वेळेस भारतामध्ये डिमॉनिटायझेशन झालं, म्हणजे नोटबंदी झाली. नोटबंदी ही सडनली होत असते. अचानक गव्हर्नमेंट किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनाउन्स करतं उद्यापासून भारतातल्या ह्या नोटा बंद, ह्या नोटा बंद. मग ते रिप्लेस करण्यासाठी बँकांमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या लाईनीमध्ये त्या नोटा बदलाव्या लागतात. सोबत सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्यातून ब्लॅक मनी सगळा बाहेर येतो. 2000 रुपयाची नोट सडनली बंद झाली नाही. स्टील आजही 2000 रुपयाची नोट आपण रिप्लेस करू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 19 वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये, आरबीआयच्या 19 वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये स्टील आजही 2000 रुपयाची नोट रिप्लेस करता येते. तुमच्याकडे 2000 रुपयाची नोट असेल तर स्टील आजही ती रिप्लेस करता येते. आजही ती लीगल टेंडर मध्ये आहे, लीगल टेंडर मध्ये आहे. सर हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे, हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे. मग आता चला, हे मला एकदम डिमॉनिटायझेशन वाला मुद्दा कळाला. एकदम आपण एक एक मुद्दा, नोटांबद्दलची अशी कोणतीच माहिती नाहीये जी तुमच्यापासून राहील. आता सगळी माहिती तुम्हाला भेटेल, सगळी माहिती तुम्हाला भेटेल. मग भारतानुसार विचार केला आपण, इंडियाज हायेस्ट डिनॉमिनेशनच्या नोटा किती रुपयापर्यंत छापण्याची पॉवर आहे आणि किती रुपयापर्यंत छापल्या गेल्या, किती रुपयापर्यंत कॉइन मिंट करण्याची पॉवर आहे. मिंटिंग म्हणजे बघा, प्रिंटिंग म्हणजे नोटा प्रिंट होत असतात, कॉइन मिंट होत असतात. मेटल कटिंगच्या प्रोसेसला मिंटिंग म्हणतात आणि कागदावर छापण्याच्या प्रोसेसला प्रिंटिंग म्हणतात. म्हणून नोट प्रिंट होते आणि हा मेटल कट होतो, म्हणून याला म्हणतात मिंटिंग. मग किती रुपयापर्यंत नोट प्रिंट करण्याची पॉवर आहे, किती रुपयापर्यंत कॉइन मिंट करण्याची पॉवर आहे, हा वाला मुद्दा पाहिजे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नुसार भारतामध्ये मॅक्सिमम 10,000 रुपयाची नोट छापण्याची पॉवर आहे आणि मॅक्सिमम 1000 रुपयाचा कॉइन छापण्याची पॉवर आहे. इथपर्यंत मोठा कॉइन आपण छापू शकतो, इथपर्यंतची मोठी नोट आपण छापू शकतो. मग आतापर्यंत सगळ्यात मोठी नोट कोणती छापल्या गेली, तर मी आता सांगितलं, आतापर्यंत सगळ्यात मोठी नोट ही 10,000 रुपयाची नोट छापल्या गेलेली आहे, जी आपण दोनदा डिमॉनिटायझेशन मध्ये पाहिली. आता ती भारतामध्ये नाहीये. सध्याच्या घडीला भारतातली सगळ्यात मोठी नोट कोणती, तर ती 2000 रुपयाची स्टील ही लीगल टेंडर मध्ये आहे. नॉर्मल तुम्ही व्यवहारामध्ये नाही वापरू शकत, पण तुमच्याकडे असली तर तुम्ही ती आरबीआयच्या 19 वेगवेगळ्या ऑफिसमध्ये रिप्लेस करू शकता. हा वाला मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता. 2023 ला ह्या वाल्या नोटा बंद झाल्या, 2016 ला चालू झाल्या होत्या आणि 2023 ला वाल्या नोटा बंद झाल्या. स्टील आजही आपण ती रिप्लेस करू शकतो. मग सगळ्यात मोठी नोट छापण्याची पॉवर 10,000 रुपयाची आणि ती आपण छापलेली पण आहे आतापर्यंत. सगळ्यात मोठा कॉइन छापण्याची पॉवर ही 1000 रुपयाची आहे, पण स्टील सगळ्यात मोठा कॉइन आतापर्यंत फक्त 20 रुपयाचा छापला गेला, जो स्टील सध्या मार्केटमध्ये आपल्याला आढळतो. सगळ्यात मोठा कॉइन आतापर्यंत किती रुपयाचा छापला गेला पूर्ण हिस्ट्रीमध्ये भारताच्या, तो 20 रुपयाचा सगळ्यात मोठा कॉइन छापला गेला. पण पॉवर आहे 1000 रुपयाचा कॉइन छापण्यापर्यंतची, पॉवर आहे 10,000 रुपयापर्यंत नोटा छापण्याची. पण सगळ्यात मोठी नोट सध्या तरी सर्क्युलेशन मध्ये आपण 500 ची पाहतो आणि 2000 रुपयाची नोट लीगल टेंडर मध्ये आहे. मग सर हे मोठमोठ्या डिनॉमिनेशनच्या नोटा का छापल्या जात नाही, त्याच्या मागचं रिझन असं की ब्लॅक मनी किंवा जी मनी लॉन्ड्रिंग आपण म्हणतो ती करणं कंपॅरेटिव्हली सोपं होईल. जास्त फ्रॉड त्या केसमध्ये
होतील म्हणून मोठमोठ्या नोटा छापल्या जात नाहीये. तर ह्या हिशोबाने मला माहित असलं पाहिजे किती रुपयाच्या नोटा छापू शकतो, किती रुपयाच्या सगळ्यात मोठ्या नोटा आहे, किती रुपयाचा कॉईन छापू शकतो, किती रुपयाचे सगळ्यात मोठे कॉईन आहे. सगळ्यात मोठे कॉईन आहे, सगळ्यात मोठे कॉईन. त्यानंतर मी जातो थोडंसं पुढं. सर मनाला वाटन तशा नोटा छापून वाटू शकतो का पब्लिकमध्ये? भारताची गरिबी मिटवायची आहे, मनाला वाटन, माझ्या मनाला वाटन तशा नोटा मी छापून डायरेक्ट पब्लिकमध्ये वाटून देऊ शकतो का? कारण नोटा छापण्याचं मशीन भारतात आहे, नोटा छापण्यासाठी लागणारा पेपर भारतात बनतोय, नोटा छापण्यासाठी लागणारी इंक पण भारतात बनते. आपल्याला कोणतीच गोष्ट बाहेरून इम्पोर्ट करावी लागत नाही. मग आपण कितीही मोठ्या प्रमाणात नोटा छापू शकतो आणि समाजामध्ये वाटू शकतो. तर हे असं अजिबात नाहीये. यांनी भारतातलं इन्फ्लेशन वाढन, वस्तू महाग होईल. हा पेन जो आज 50 रुपयाला भेटतोय, उद्या जर सगळ्या भारतामधल्या लोकांकडे कोट्यवधी रुपये आले तर ह्याच पेनची किंमत 50 लाख रुपये व्हायला कमी होणार नाही. 50 लाखापर्यंत किंमत जाईल, कारण त्या करन्सीला व्हॅल्यू नसेल, करन्सीला व्हॅल्यू राहणार नाही. मग नोटा कशा पद्धतीने छापल्या जातात बघा. नोटा छापण्यासाठी 1956 ला मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम नावाची सिस्टीम आली. याच्या अगोदर भारतामध्ये प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम होती. प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम होती 1956 च्या अगोदर. 1956 ला भारतामध्ये मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम आली. याच्या अंतर्गत म्हणतात जर तुम्हाला 200 कोटी रुपये छापायचे, जर तुम्हाला 200 कोटी रुपये छापायचे तर तुमच्याकडे 115 कोटी रुपयांचं सोनं, 115 कोटी रुपयांचं गोल्ड रिझर्व्ह असलं पाहिजे. बघा इथं गोल्ड, 115 कोटी रुपयाचं गोल्ड रिझर्व्ह असलं पाहिजे आणि 85 कोटी रुपयांचे फॉरेन एक्सचेंज म्हणजे अदर कंट्रीच्या करन्सी आपल्याकडे असल्या पाहिजे. जर तुमच्याकडे 115 कोटीचं सोनं रिझर्व्ह आहे, जर तुमच्याकडे 85 कोटीचे फॉरेन एक्सचेंज आहे, तर आणि तरच भारतामध्ये तुम्ही 200 कोटी रुपये छापू शकतात. म्हणजे जवळपास जेवढे पैसे छापायचे त्याच्या 57.5% गोल्ड रिझर्व्ह असलं पाहिजे आणि 42.5% तुमच्याकडे फॉरेन एक्सचेंज, फॉरेन करन्सी असली पाहिजे. तर आणि तरच या नियमानुसार तुम्ही भारतामध्ये नोटा छापू शकता, अन्यथा तुम्ही नोटा छापू शकत नाही. त्या सिस्टीमचं नाव आहे मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम, जी भारतामध्ये 1956 ला आली. मिनिमम तुम्हाला टोटल मिनिमम रिझर्व्ह 200 कोटी रुपये ठेवावा लागेल, 115 कोटीचं सोनं आणि 85 कोटी रुपयाचं तुमच्याकडे फॉरेन एक्सचेंज. असे आरबीआयचं इश्यू डिपार्टमेंटनुसार ह्या वाल्या गोष्टी होतात. अंडर द एमएरास कमीत कमी 200 कोटी रुपये तुम्हाला छापावे लागतील. सर ही मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम आहे. नोटा छापण्याची पद्धत, नोटा छापण्याची पद्धत. त्यानंतर बघा आता बँक नोट प्रिंट कुठं कुठं होतात, बँकेच्या नोटा भारतामध्ये किती ठिकाणी प्रिंट होतात, कॉइन कुठं कुठं मिंट होतात, तो पण मुद्दा बघूया. बघा भारतामध्ये नोटा महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये पण प्रिंट होतात, मध्य प्रदेशच्या देवासमध्ये पण प्रिंट होतात, कर्नाटकच्या मैसूरमध्ये पण प्रिंट होतात, वेस्ट बेंगॉलच्या सालबोनीमध्ये पण प्रिंट होतात, इथं होतात. पण त्यातलं जर आपण पाहिलं सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत देवास आणि महाराष्ट्राचं नाशिक, देवास आणि नाशिक हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत नोटा प्रिंट होतात. तर सोबत इकडे जर आपण पाहिलं मैसूरू आणि सालबोनी हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर येतात, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर येतात, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतात. इथं नोटा छापल्या जातात. अराउंड नाशिकला 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत नोटा छापल्या जातात. इकडे देवासला 20 रुपयापासून 500 रुपयापर्यंत, 10 रुपयापासून 500 रुपयापर्यंत, 50 रुपयापासून 500 रुपयापर्यंत ह्या नोटा भारतामध्ये ह्या 4 ठिकाणी छापल्या जातात. मैसूरू, सालबोनी, देवास आणि नाशिक. मैसूरू, सालबोनी, देवास आणि नाशिक. आपण त्याला पाहिलं होतं MSDN, मैसूरू, सालबोनी, देवास, नाशिक या 4 ठिकाणी भारतामध्ये नोटा प्रिंट केल्या जातात मिनिमम रिझर्व्ह सिस्टीमच्या अंतर्गत. मिनिमम रिझर्व्ह सिस्टीमच्या अंतर्गत भारतामध्ये नोटा प्रिंट केल्या जातात. हा वाला एक मुद्दा. आता त्याच्यानंतरचा पुढचा टाइप येतो. आता आपण हिस्ट्री पाहिली, आतापर्यंतची हिस्ट्री. आता टाइप्स ऑफ डॅमेज नोट इन इंडिया. पार आपल्याला प्लॅस्टिक नोट पर्यंत जायचंय, प्लॅस्टिक नोट पर्यंत. जर तुम्हाला हे कंटेंट आवडत असेल तर लेक्चरला निश्चित लाईक करा, निश्चित लाईक करा. आणि कसं वाटतं आणि ही सिरीज पुढे कंटिन्यू करायची असेल तर लेक्चरला कमेंट करायला विसरू नका. प्रत्येकाने लेक्चरला कमेंट करा तुम्हाला नेमकं कंटेंट किती क्वालिटी वाटते. आणि तुम्ही बघा अजून पुढे लय क्वालिटी कंटेंट, याच्यामध्ये लय क्वालिटी कंटेंट आहे. बघा आता इथं टाइप्स ऑफ डॅमेज नोट, सॉइल नोट, म्युटिलेटेड बँक नोट, इनपरफेक्ट नोट, स्टेन नोटा, काउंटरफेट नोटा, ह्या सगळ्या नोटा आपल्याला बघायच्या, सगळ्या पाहिजे. मग नेमकं बघा व्हॉट इज सॉइल नोट. सॉइल नोट कशाला म्हणायचं, त्यातली पहिली सॉइल नोट कशाला म्हणायचं. अ सॉइल नोट इज ए नोट दॅट बिकम डर्टी ड्यू टू नॉर्मल वेअर अँड टियर. जर तुम्ही ती खराब झालेली नोट आहे तिला मी सॉइल नोट म्हणतो.
इट ऑल्सो इन्क्लूड अ 2 पीसेस. ही नोट 2 पीसेस मध्ये नोट पेस्टेड टुगेदर, 2 पीस झाले होते, तिला आपण चिटकवलंय पेस्टेड टुगेदर. इफ बोथ पीसेस बिलॉंग टू द सेम नोट अँड नो इसेन्शियल फीचर इज मिसिंग. 2 तुकडे झालेले, त्याला आपण चिटकवलेले, थोडीशी खराब झालेली, पण कोणताही इसेन्शियल फीचर तिचं मिसिंग नाहीये, त्याला मी म्हणेल सॉइल नोट. त्याला मी म्हणेल सॉइल नोट. आणि या सॉइल नोटा आपण बँकमध्ये जाऊन रिप्लेस करू शकतो. ह्या सॉइल नोटा आपण बँकमध्ये जाऊन रिप्लेस करू शकतो. सर किती नोटा रिप्लेस करू शकतो? ऍट अ टाइम एक व्यक्ती मॅक्सिमम 20 नोटा रिप्लेस करू शकतो, किंवा मॅक्सिमम त्या नोटांची व्हॅल्यू 5,000च्या आत असली पाहिजे, तर एवढ्या रिप्लेस करू शकतो. कमीत कमी नंबर ऑफ नोटांमध्ये 20, व्हॅल्यू मध्ये विचार केला तर 5,000च्या आत व्हॅल्यू असली पाहिजे. एवढ्या नोटा इमिडिएट तुम्ही रिप्लेस करू शकता. सर 5,000 पेक्षा जास्त व्हॅल्यू वाल्या नोटा आहे, किंवा 20 पेक्षा जास्त नोटा माझ्याकडे आहे, तर त्या केसमध्ये पण रिप्लेस करू शकतो. पण इफ एक्सचेंज एक्सीड 20 नोट्स और 5,000 रुपये याच्यापेक्षा जास्त असेल, ब्रांच मे ऍक्सेप्ट नोट अगेन्स्ट द रिसिप्ट आणि अमाऊंट कॅन बी क्रेडिटेड टू युअर अकाउंट लेटर. बँक त्या नोटा तुमच्याकडून जमा करून घेतील आणि अमाऊंट नंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटवर येईल. इथं तुम्हाला नोटांच्या बदल्यात लगेच पैसे भेटेल. जर याच्या आत असेल तर नोटांच्या बदल्यात लगेच दुसऱ्या क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत नोटा भेटतील. याच्यापेक्षा जास्त असेल तर बँक जमा करून घेईल आणि नंतर तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा होतील. सॉइल नोट ज्याचं कोणतंही इसेन्शियल फीचर जे असेल, कोणतंही फीचर हे मिसिंग नसेल, त्याला मी म्हणतो सॉइल नोट. त्याला मी म्हणतो सॉइल नोट. त्याच्यानंतर जाऊया थोडंसं पुढे इकडं. म्युटिलेटेड बँक नोट. सॉइल नोट मध्ये कोणतंही फीचर मिसिंग नव्हतं. म्युटिलेटेड बँक नोट मध्ये नोट वेअर अ पोर्शन ऑफ मिसिंग ऑर नोट मोर दॅन द 2 पीसेस. 2 पेक्षा जास्त तुकडे झालेले बघा इथं शो केलेले आहे, किंवा काही फीचर त्याचा मिसिंग आहे, याला म्हणायचं म्युटिलेटेड बँक नोट. सॉइल नोट मध्ये कोणतंही फीचर मिसिंग नव्हतं. म्युटिलेटेड बँक नोट मध्ये फीचर मिसिंग आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो काही पूर्ण 100% नोट नाही आपल्याकडे, काही कमी आहे, किंवा 2 पेक्षा जास्त तुकडे झालेले म्युटिलेटेड बँक नोट. मग ही रिप्लेस करता येते का? हो येते. बघा 1 रुपयापासून 20 रुपयापर्यंतची जर नोट असेल, तर त्या केसमध्ये जर तुमच्याकडे त्या नोटचा 50% पेक्षा जास्त एरिया शिल्लक असेल, तर तुम्हाला त्या नोटीची फुल व्हॅल्यू भेटेल. 50% पेक्षा कमी एरिया शिल्लक असेल तर कोणतीही व्हॅल्यू भेटणार नाही. 50 रुपयापेक्षा मोठी, 50 रुपयापासून तर 2,000 रुपयापर्यंतच्या नोटा ज्या म्युटिलेटेड आहे, तुमच्याकडे 80% पेक्षा जास्त एरिया अवेलेबल आहे, फुल व्हॅल्यू भेटेल. तुमच्याकडे 40% टू 80% एरिया अवेलेबल त्या नोटचा, अर्धीच व्हॅल्यू भेटेल. म्हणजे 200 रुपयाची नोट इथं 100च भेटेल. 200 रुपयाची नोट इथं घेऊन गेले सर, माझ्याकडे 82% एरिया अवेलेबल आहे, 200ला 200 भेटेल. इथं 200 घेऊन गेले, इथं 100च भेटेल. आणि तुमच्याकडे 40% पेक्षा कमी नोटीचा एरिया अवेलेबल आहे, 40% पेक्षा पण कमी, तर कोणती व्हॅल्यू भेटणार नाही. म्युटिलेटेड बँक नोट बद्दल नीट बघा. नाही कळालं पुन्हा मागे घेऊन पहा, की बाबांनो ह्या इथपर्यंतच्या नोटांना कसं आणि इथून पुढच्या नोटांना नेमकं कसं, आणि म्युटिलेटेड नोट कशाला म्हणायचं, ज्याचा फीचर मिसिंग आहे, ज्याचा काही तुकडा मिसिंग आहे, किंवा 2 पेक्षा जास्त तुकडे झालेले. मग तुमच्याकडे किती पर्सेंट नोट अवेलेबल आहे, सरफेस एरिया त्या नोटीचा किती पर्सेंट अवेलेबल आहे, हे मॅटर करतं. सर दुसरा टाईप पाहिला आपण म्युटिलेटेड बँक नोट. पहिला टाईप पाहिला मी सॉइल नोटा, दुसरा टाईप पाहिला म्युटिलेटेड बँक नोटा, तिसरा टाईप येतो इनपरफेक्ट बँक नोट. इनपरफेक्ट मध्ये 2 टाईप आहे. एक इनपरफेक्ट बँक नोट अशा नोटला म्हणायचं जो वॉश झालेला आहे, धुतल्या गेलेला आहे, श्रंक चुरगाळल्या गेलेला आहे, ऑब्लिगेटेड किंवा अनक्लिअर नोट आहे, प्रॉपर दिसत नाहीये, ती ब्लर झाली आहे, किंवा तिच्यावर रॅन्डमली खूप जास्त लिहिलेलं आहे काहीतरी, तर याला मी म्हणेल इनपरफेक्ट बँक नोट. सोबत इनपरफेक्ट कशाला म्हणायचं, एक्स्ट्रीमली ब्रिटल, खूपच जास्त अशी झालेली आहे, किंवा एकदम जळालेली नोट आहे, किंवा ह्या अशा पद्धतीने तुम्हाला स्टक टुगेदर नोटा, ह्या अशा याला इनपरफेक्ट बँक नोटा म्हणतात. मग जर तुमच्याकडे या टाईपच्या नोटा असेल तर तुम्ही त्या बँकेत जाऊन रिप्लेस करू शकता, पण तुमच्याकडे जर या टाईपच्या नोटा असेल तर तुम्हाला त्या इकडे आरबीआयच्या ऑफिसमध्ये जमा करावं लागतील. बघा, रेग्युलर बँक ब्रांचेस नॉट ऍक्सेप्ट दिस नोट. बघा बरं का, ह्या टाईपच्या एक्स्ट्रीमली ब्रिटल, बर्न किंवा स्टक झालेल्या नोटा तुम्हाला बँक ब्रांच ऍक्सेप्ट करणार नाही. अशा एकदम खराब झालेल्या नोटा तुम्हाला आरबीआयच्या ऑफिसला नेऊन आरबीआय इश्यू ऑफिस, जे आरबीआयचे ऑफिसेस आहे, टेंडर दिस नोट डायरेक्टली द नियरेस्ट इश्यू ऑफिस इन द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिस मध्येच त्या नोटा जाऊन रिप्लेस कराव्या लागतील. बाकी ह्यावाल्या नोटा तुम्ही रेग्युलर बँक मध्ये जाऊन पण रिप्लेस करू शकता.
याला मी म्हणेन इनपरफेक्ट बँक नोटा, ज्या स्पष्ट दिसत नाही, ज्या जळालेल्या आहे, ज्या चुरगळलेल्या आहे, ज्याच्यावर लई जास्त लिखाण केलेलं आहे, हे असं काहीतरी नोटाला इनपरफेक्ट बँक नोटा म्हणतात. इनपरफेक्ट बँक नोटा त्यातले ह्या टाईपच्या असेल ब्रांचेस मध्ये जाऊन रिप्लेस करा. जर त्याच्या त्या टाईपच्या असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला आरबीआयच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. त्यानंतर पुढे बघा, स्टेन नोटा, मी ज्याला म्हणतो स्टेन नोटा. स्टेन नोटा कशाला म्हणायचं? अशा नोटा ज्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे, अशा नोटा ज्याच्यावर एखादा पॉलिटिकल पार्टीचा एखादा स्लोगन, एखादा तुम्ही शिक्का मारलेला आहे, अशा नोटा सोबत सोबत ज्याच्यावर तुमचं ऑइल वगैरे काहीतरी सांडलेलं आहे, खराब झालेलं आहे, इंक पडलेली आहे, अशा प्रकारच्या नोटा ह्या स्टेन नोटा. बघा इथं एक तुमचा इथं काहीतरी शिक्का आहे, भारत माता की जय, स्टेन नोटा. इथं तुम्ही बेस्ट विशेष वगैरे लिहिले, स्टेन नोटा. ह्या नोटा सर्क्युलर मध्ये चालतात. स्टील लीगल टेंडर, तुम्ही एकमेकांकडून देवाणघेवाणीसाठी घेऊ शकतात. एकमेकांना देवाणघेवाणीसाठी वस्तूच्या आदल्या बदल्यामध्ये ह्या नोटांचा वापर करू शकता. पण जेव्हा ह्या नोटा तुम्ही बँकेत घेऊन जाशाल, अनफिट फॉर द सर्क्युलेशन, बँक ह्या नोटा जमा करून घेईन आणि क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला दुसरी नोट दिल्या जाईल. याला म्हणायचं स्टेन नोटा. याला म्हणायचं एकंदरीत काय? स्टेन नोटा. बघा, आपण सॉइल पाहिलं, म्युटिलेटेड पाहिलं, इनपरफेक्ट पाहिलं, स्टेन पाहिलं. शेवटचा टाईप येतो नोटांचा. शेवटचा टाईप नोटांचा ते म्हणजे काउंटरफिट नोट, ज्याला मी म्हणतो फेक करन्सी, खोट्या नोटा. काउंटरफिट नोट, ज्याला मी म्हणतो फेक करन्सी, खोट्या नोटा. आता याच्या बाबतीत जर आपण पाहिलं, बघा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये नोट घेऊन गेले आणि ती काउंटरफिट नोट आहे, ती फेक नोट आहे. नो क्रेडिट इज गिव्हन टू युअर अकाउंट, तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा केले जाणार नाही. काउंटरफिट नोट आर नॉट रिटर्न, तुम्हाला ती नोट सुद्धा माग भेटणार नाही. बँक डू नॉट डिस्ट्रॉय देम, बँक त्या नोटीला डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही, बँकेला ती जपून ठेवावी लागते. बर, मग आता हे होईल. आता जर तुमच्याकडं बँकेमध्ये तुम्ही नोटा घेऊन गेले आणि एक नोटीपासून 4 नोटांपर्यंत, मॅक्सिमम 4 फेक नोटांपर्यंत तुमच्याकडे नोटा आढळल्या, तर काउंटरफिट नोटा जर 4 नोटांपर्यंत आढळल्या तर तुम्हाला एक रिसिप्ट दिली जाते त्याच्या बदल्यामध्ये आणि बँक त्या सगळ्या नोटा त्यांच्याकडे जमा करून ठेवतात. हा वाला मुद्दा आहे. ऍट अ टाइम 5 किंवा 5 पेक्षा जास्त फेक नोटा तुमच्याकडे आढळत असतील, बँकेमध्ये तुम्ही 1 लाख रुपये डिपॉझिट करण्यासाठी गेले आणि त्यातल्या 6 फेक नोटा आढळल्या, मग त्या केसमध्ये नोट आर फॉरवर्डेड टू द लोकल पोलीस. लगेच इमिडिएट लोकल पोलिसला नोट पाठवले जातात. FIR तुमच्यावर दाखल होतो. मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतं, नेमकं हा सोर्स काय, कोणत्या सोर्स कडून तुम्हाला या नोटा आल्या, तर ह्या हिशोबाने आहे. म्हणजे फेक नोटा किंवा काउंटरफिट नोट तुम्ही बँकेमध्ये घेऊन गेली तर बँकवाला ती नोट कशीही मागं देणार नाही, मग ती 1 असू नाही तर 10 असू. मग 1 ते 4 असेल तर बँक ही प्रोसेस करेल, तुम्हाला एक रिसिप्ट देईन की तुमच्याकडून आम्ही फेक नोटा जमा करून घेतल्या. 5 पेक्षा जास्त असेल तर लगेच FIR दाखल केलं जाईल आणि त्या नोटांचा तपास चालू होईल, इन्व्हेस्टिगेशन चालू होईल. याला म्हणायचं काउंटरफिट नोट. काउंटरफिट नोट. सॉइल नोट का आली, म्युटिलेटेड बँक नोट का आली, त्याच्यानंतर आपण इनपरफेक्ट बँक नोट पाहिली, स्टेन नोटा पाहिल्या, काउंटरफिट नोटा पण पाहिल्या. सुरुवातीला आपण हिस्ट्री ऑफ नोट, इंडियन करन्सी नोट पाहिलं, त्याच्यानंतर ह्या नोटांचे टाइप्स पाहिले. आता थोडंसं पुढे जातो मी इकडल्या पार्टवर. हा वाला मुद्दा, लीगल टेंडर मध्ये सध्या कोणकोणत्या नोटा आहे आणि कशा पद्धतीने लीगल टेंडर मध्ये असणाऱ्या नोटा. बघा, सध्या तरी भारतामध्ये विचार केला तर भारतामध्ये लीगल टेंडर मध्ये म्हणजे ज्या आपण यूज करू शकतो, ज्या आपण आरबीआयच्या ऑफिसला रिप्लेस करू शकतो, त्या नोटा आहे 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि 2000 रुपये. ह्या सगळ्या लीगल टेंडर मधल्या नोटा आहे. ह्या सगळ्या लीगल टेंडर मधल्या नोट आहे. 2000 रुपयाची नोट जरी मार्केटमध्ये यूज होत नसेल तरी पण ही लीगल टेंडर मध्ये आहे, कारण ही आपण आरबीआयच्या ऑफिसला रिप्लेस करू शकतो. 2000 रुपयाची नोट स्टील लीगल टेंडर मध्ये आहे. लीगल टेंडर मध्ये आहे. सर लीगल टेंडर मध्ये असणारे कॉइन, लीगल टेंडर मध्ये असणारे कॉइन बघा, 1 रुपयाची जी नोट आहे, फक्त यातली जी 1 रुपयाची नोट आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू करतं. बाकी 2 रुपयापासून 2000 रुपयापर्यंतच्या ज्या नोटा आहे त्या सगळ्या आरबीआयच्या अंडर येतात, ज्या सगळ्या आरबीआयच्या अंडर येतात. त्याच्यानंतर बघा कॉइन मध्ये, लीगल टेंडर मधले कॉइन, सर 50 पैशाचा कॉइन सुद्धा लीगल टेंडर मध्ये आहे. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 20 रुपयापर्यंतचे सगळे कॉइन लीगल टेंडर मध्ये आहे. इव्हन 50 पैशाचा पण कॉइन लीगल टेंडर मध्ये आहे. 2000 रुपयाची पण नोट लीगल टेंडर मध्ये आहे. ती आरबीआयच्या 19 वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये आपण जाऊन रिप्लेस करू शकतो. हे लीगल टेंडर मधल्या नोटा. मग नेमकं सर जे कॉइन आहे ते किती रुपयापर्यंत लीगल टेंडर मध्ये असतं, तो बघा इथं दिलेलं आहे. बघा आता जिथं कॉइन मिंट केले जातात, कॉइन मिंटिंग वाला
जर 1 रुपयापेक्षा जास्त अमाऊंटचा कॉइन असेल, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, तर तो 1000 रुपयापर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी coin of rupees 1 and above are legal tender for the sum up to 1000 in the single transaction. 1000 रुपये एका सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही 1000 रुपयापर्यंतचे कॉइन देऊ शकता, 1 रुपयापेक्षा मोठा कॉइन असेल तर. सर 50 पैशाचाच कॉइन असेल, फक्त 50 पैशाचा कॉइन, तर 50 पैशाचा कॉइन हा फक्त 10 रुपयापर्यंतच लिगल टेंडर मध्ये. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू विकत घेत असताना 50 पैशाचे 10 रुपयापर्यंतचेच पैसे देऊ शकता लिगल टेंडर मध्ये. 50 पैशापेक्षा खालचे जे कॉइन आहे 25 पैसे वगैरे, हे पूर्ण नॉट ऍक्सेप्टेड, डिमॉनिटाईज झालेले, हे ऍक्सेप्ट नाही, हे पूर्णतः बंद आहे. पूर्णतः बंद आहे. 25 पैसे वगैरे नाही, 50 पैशाचे पुढचे कॉइन लिगल टेंडर मध्ये आहे. सर नेमकं कॉइन 4 ठिकाणी मिंट होतो, मुंबई, नोएडा, कोलकाता, हैदराबाद. बघा मुंबईला जो कॉइन मिंट होतो त्याच्यावर हा असा सिम्बॉल असतो, हे बघा हा सिम्बॉल मुंबईला कॉइन मिंट झालेला आहे. सर जर हैदराबादला झाला तर स्टार सिम्बॉल आहे, स्टार सिम्बॉल जर तुमच्या कॉइनवर असेल तर हैदराबाद झालं. तुम्ही बघा तुमच्या कॉइनवर कोणता ना कोणता सिम्बॉल असेल, एक तर हा डायमंडचा असेल मुंबईला झालेला आहे, स्टारचा असेल हैदराबाद झालेला आहे, डॉट असेल असा गोल्ड डॉट याचा अर्थ नोएडा झालेला आहे, आणि एखाद्या कॉइनवर काही सिम्बॉल नसेल तर तुम्ही समजा ते कॉइन मिंट झालेला आहे कोलकाताला. मुंबई, नोएडा, कोलकाता, हैदराबाद या 4 ठिकाणी कॉइन मिंट केला जातो. नेमकं कोणता कॉइन कुठं मिंट झालेला आहे हे डायमंड, स्टार, डॉट आणि नो सिम्बॉल याच्यावरून ओळखला जाऊ शकतो. आणि ते कॉइन किती रुपयापर्यंत लिगल टेंडर मध्ये काय, हा वाला एक मुद्दा आपण इथं पाहिला. मग सध्या भारतामध्ये असणाऱ्या करन्सी नोटा 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये. मग यांचे कलर दिलेले चॉकलेट ब्राऊन आहे, ग्रीनिश येलो आहे, फ्ल्युरोसंट ब्ल्यू आहे, लॅव्हेंडर आहे, ब्राईट येलो आहे, स्टोन ग्रे आहे, मॅग्नेट आहे. सोबत त्याच्या बॅक साईडला कोणार्क सन टेम्पल उडीसाचं आहे. इथे येलोरा केव्ज आहे संभाजीनगर महाराष्ट्रामधल्या, हम्पी आहे, इकडं राणी की वाव आहे गुजरात मधलं, तिकडं सांची स्तूप आहे, इकडं रेड फोर्ट दिल्लीचं, इकडं मंगलयान आहे. तर ह्यावाल्या गोष्टी आपण नोटांच्या बॅक साईडला ज्याला म्हणतात मोटिफ, ज्याला काय म्हणतात मोटिफ, तर ह्यावाल्या गोष्टी तर अवेलेबल आहेच. आता बघा एक नोट छापण्यासाठी नेमकं किती खर्च येतो. तर एक नोट छापण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 10 रुपयाची नोट छापायची 96 पैसे खर्च येतो, 20 रुपयाची नोट छापायची अप्रॉक्सिमेटली 95 पैसे खर्च येतो ऍज पर जून 2026. 50 ची नोट छापायला 1 रुपये 13 पैशापर्यंत खर्च येतो, 100 ची नोट छापायला 1 रुपये 77 पैशापर्यंत खर्च येतो, 200 रुपयाची नोट छापायला 2 रुपये 37 पैसे ते 2 रुपये 93 पैशापर्यंत खर्च येतो, 500 ची नोट छापायला 3 रुपयापर्यंत पण खर्च येतो, 2 रुपये 29 पैसे 3 रुपये, आणि सोबत 2000 ची नोट छापायला 3 रुपये 54 पैशाच्या आसपास खर्च यायचा. तर या हिशोबाने नोटा छापायला येणारा खर्च आहे. आणि आता आपण शेवटच्या पॉइंटवर जातोय. मोठी बातमी, भारतामध्ये लवकरच प्लॅस्टिक करन्सी नोटचा प्रयोग सुरू होणार. अफवा काही पसरल्या जात आहे, भारतामध्ये प्लॅस्टिक नोट येणार आहे, रेग्युलर नोट सर्क्युलेशन मधून काढून घेतले जाणार आहे, आता रेग्युलर नोट राहणार नाही, पैसे जास्त घरात ठेवू नका, बँकेमध्ये ठेवा, अचानक उद्या चालू नोटबंदी होऊ शकते, प्लॅस्टिक नोटा भारतामध्ये येणार आहे. बातमी काही चुकीची नाहीये, पण बातमी पूर्ण बरोबर पण नाही. भारतामध्ये प्लॅस्टिक नोटा येणार ना, त्याच्या मागचं कारण आहे, पण लगेच ह्या करन्सीतल्या सगळ्या नोटा बंद होणार आणि लगेच सगळ्या नवीन प्लॅस्टिक नोटा येणार, हे चुकीचं आहे. सगळ्या प्लॅस्टिक नोटा येणार नाही. बघा प्लॅस्टिक करन्सी नोट ह्या पॉलिमर नावाच्या विशेष प्लॅस्टिक पदार्थापासून बनलेल्या असतात. या नोटा कागदी नोटांपेक्षा, ज्या सध्याच्या आपल्या नोटा आहे, कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ आहे, अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असतात. जास्त टिकाऊ, पाण्यापासून सुरक्षित, स्वच्छ आणि हायजेनिक, पर्यावरणपूरक, सुरक्षित अशा प्लॅस्टिक नोटा असतात. म्हणून भारतामध्ये प्लॅस्टिक नोटा आणण्याचा विचार चालू आहे. गव्हर्नमेंटचं ऑफिशियल स्टेटमेंट नाही, पण त्याच्या मीटिंगमध्ये ते चर्चा होत आहे. पण मी सांगितलं नोट सडनली बॅन, तुमच्या नोटा लगेच सडनली बॅन होणार नाही. मुद्दा नंबर 1. पायलट फेज मध्ये पहिल्यांदा 10 रुपये 20 रुपयाच्या नोटा इथं मी मेन्शन पण केलेलं आहे. सुरुवातीला पायलट फेज होईल, प्रयोग करून पाहायला जाईल. त्यामध्ये 10 रुपये 20 रुपयाच्या नोटा अगोदर अनाऊन्स करतील, इंट्रोड्यूस करतील, पायलट फेज होईल. तो पूर्ण सक्सेस झाल्यानंतर भारतामध्ये हळूहळू प्लॅस्टिक नोटा येईल, ज्या पॉलिमरच्या बनलेल्या असतात. कारण त्या जास्त टिकाऊ असतात, पाण्यापासून सुरक्षित असतात, स्वच्छ आणि हायजेनिक असतात, पर्यावरणपूरक आहे, सुरक्षित आहे. म्हणून भारतामध्ये ह्या नोटा आणण्याचा प्लॅन चालू आहे. कारण एक हे का त्या जास्त काळ टिकतात, नॉर्मल नोटांपेक्षा 2.5 ते 4 पट जास्त टिकतात. नॉर्मल नोट जर तुमची 5 वर्ष टिकन, तर ही नोट कमीत कमी 20 वर्ष टिकन.
पॉलिमरच्या नोटा. व्हाय आरबीआय शिफ्टिंग द प्लॅस्टिक नोट? आरबीआय प्लॅस्टिक नोटवर काय शिफ्ट होते? कारण साध्या नोटा छापण्यासाठीचा जो खर्च आहे तो दिवसांदिवस खूप जास्त वाढत चाललाय. सॉईल नोटा, म्युटिलेट नोटा रिप्लेस करावा लागताय आणि सोबत सोबत त्यांचा जो सॉईल किंवा म्युटिलेटेड ह्या ज्या कागदी नोटा आहेत त्या लवकर खराब होतात आणि ह्या प्लॅस्टिक नोटा ह्या जास्त काळ टिकतात. म्हणून इंडियाचा प्लॅन आहे लवकरात लवकर आपण प्लॅस्टिक नोट किंवा पॉलिमर नोट, पेपर नोटवरून इकडे पॉलिमर नोटवर, ज्याला मी प्लॅस्टिक नोटवर शिफ्ट होण्याचा इंडियाचा प्लॅन आहे. सर कोणत्या देशांमध्ये ह्या नोटा चालू आहे का प्लॅस्टिक नोटा? तर हो, सध्याच्या घडीला जगामध्ये 60 पेक्षा जास्त देश आहे जिथं प्लॅस्टिक नोटचा वापर केला जातो. सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने 1988 ला भारतामध्ये प्लॅस्टिक नोटा इंट्रोड्यूस केल्या होत्या. 1988 ला भारतामध्ये प्लॅस्टिक नोटा इंट्रोड्यूस केल्या होत्या. सोबत सोबत 60 वेगवेगळ्या कंट्रीमध्ये कॅनडा, UK, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम अशा भरपूर देशांमध्ये प्लॅस्टिक नोट, ज्याला पॉलिमर नोट, ह्या जगामध्ये चालतात. ते लवकरच भारतामध्ये पण इंट्रोड्यूस होऊ शकतात. तर हे होतं ऑल अबाउट करन्सी नोट इन इंडिया. बघा अशाच माहितीसाठी, वेगवेगळ्या माहितीसाठी GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. अराउंड 38 ते 39,000 विद्यार्थी ते जॉईन आहे. ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण टाकून ठेवतो. तुम्ही टेलिग्रामला पण डायरेक्ट सर्च करू शकता. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. सोबत सोबत लेक्चरला लाईक आणि प्रत्येकाने प्रामाणिकपणे लेक्चरला कमेंट करा, जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांच्या सजेशनमध्ये येईल आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी डू यू नो वाल्या सिरीजमध्ये तुम्हाला घेऊन येईन. तर चालेल, प्रत्येकाने लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि लेक्चरला कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला हे कंटेंट कसं वाटलं हे तुमच्या 2, 4, 10, 20, 50 शब्दांमध्ये नक्की मांडा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चालेल, धन्यवाद.